आता आपण बघूयात पुणे अपघातासंदर्भातले टॉप 9 अपडेट। पुणे अपघात केसमधील गैरकारभार प्रकरणी ससून रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी। ससूनमध्ये पुणे अपघाताच्या अनुषंगाने नेमकी काय घटना घडली याची चौकशी करणार। मिळणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी होईल। डॉक्टर पल्लवी सापळे। पुणे अपघात प्रकरणात ससूनच्या वैद्यकीय तपासणीच्या गैरव्यवहाराची तपासणी करण्याकरता चौकशी समिती नियुक्त। मात्र समितीतील आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचा विरोध। माझी नियुक्ती शासनामार्फत नियुक्तीवरील आक्षेपांवर डॉक्टर पल्लवी सापळे यांची प्रतिक्रिया। ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू, सापळे यांची माहिती। वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरेचे कुटुंबीय पहिल्यांदाच TV9 मराठीवर तावरे निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे आरोप निराधार असून ललित पाटील प्रकरणात तावरेंचा काही संबंध नसल्याचं म्हणत कुटुंबियांकडून पाठराखण। ससून हॉस्पिटलमध्ये एक कर्मचारी चौकशीच्या भीतीपोटी पळाला। पुणे पोलिसांची टीम आरोपीच्या शोधात। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज। अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला देण्याच्या पहिल्या गुन्ह्यात अग्रवाल न्यायालयीन कोठडीत। डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर तावरेंचे निलंबन होण्याची शक्यता। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उद्यापर्यंत दोघांवर कारवाई होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोरची प्रकृती बिघडली।